हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो मगाशीच मी एक मेकअपचा व्हिडिओ शूट केला. सो तोच हा मेकअप आहे. सो विचार केला हा मेकअप वाया का घालू, असंच कशाला धुवून टाकू, एक आपण अजून एक व्हिडिओ करूया. सो मी माझा बड्डे झाला, मला बड्डेला काय काय भेटलं हे मी मेकअप करता करता सांगणार होते, पण मी बोलले ना मी एका वेळेस एकच करू शकते. एक तर व्हिडिओ म्हणजे एक तर बोलले मेकअप करताना, पण प्रॉपर टॉपिकवरती कॉन्सन्ट्रेट करून मी नाही बोलू शकत. असंच काही बोलले जे डोक्यात येतं ते बोलले, पण असं विषय घेऊन मी एका वेळेस दोन दोन गोष्टी कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत की मी मेकअप करते आणि एका मी महत्त्वाच्या इन द सेन्स एका टॉपिकवरती मी बोलते. मी असंच मेकअप करता करता बोलली आहे, ते असं डिसाईड करून नव्हते बोलले. सो आता मी काय बोलणार आहे, जे मी मागाशी मला मेकअप करता करता बोलायचं होतं ते मी आता बोलते. सो आताच माझा 11 एप्रिलला बड्डे झाला, तर मला बड्डेला काय काय भेटलं. पहिली गोष्ट तर आता आपण बड्डेला काय काय भेटलं हे तर बोलणारच आहे मी, पण आता बड्डेबद्दल इतके एक्साइटमेंट राहिली आहे का. सो आता माझं म्हणजे आत्ता मी 30 कंप्लीट झाले, आता मला 31 रनिंग आहे. येस हां 31 रनिंग आहे. तर आता इतके एक्साइटमेंट राहिली आहे का बड्डेची, तर ऑफकोर्स इतकी नाही राहिली आहे. थोडंसं मी वरती बघते हे बोलताना, ट्राय म्हणजे थोडं समजून घ्या, समोर बघितलं पाहिजे. येस समोर बघितलं पाहिजे. तर बड्डेबद्दल इतके एक्साइटमेंट राहिले का, इतकी नाही राहिले, पण हां थोडीफार आहे. आत्ता म्हणजे फारच नाही असं नाही आहे, थोडीफार आहे. म्हणजे पहिले कसं असायचं, आधीपासून तयारीला चालू करतो. बट आता मला 11 एप्रिलला बर्थडे. एप्रिल मंथ स्टार्ट झाला की आपण बर्थडेची तयारी करतो. शॉपिंग करायची हे पण करायचं आता ते असं नाही आहे. म्हणजे आता मी माझं पहिले बघायची ना की मी अशी तयारी करायची की आता मला हे घ्यायचं आहे, वन पीस म्हणजे बड्डेला वन पीस घ्यायचा आहे, त्याच्यावर मॅचिंग सँडल्स घ्यायचं हे ते हे माझं असायचं. पण आता मी तसं काहीच केलेलं नाही आहे. मी बड्डेला वन पीस घातला, तो पण माझ्या मैत्रिणीने मला गिफ्ट केलेला. गिफ्ट इन द सेन्स तिने स्वतः जाऊन नव्हता आणला, ती मला बोलली होती की मोनिका तुला जो आवडतोय वन पीस तो तू घे आणि ऑब्व्हियसली पेमेंट ती करेल, असं ती बोलली. तिचं म्हणजे आमचं असं माझे असे फ्रेंड्स आहेत की ते असंच गिफ्ट देत नाही. म्हणजे जे हवं असेल, म्हणजे जे तुला पाहिजे ते सांग, असं त्यांचं असतं. म्हणजे असं मी पण असं नाही की आपण खूप काय काय मागतो फ्रेंड्सकडे. ऑफकोर्स आपण असं बजेटनुसारच मागणार, त्यांच्या पण समोरच्याचा पण विचार करून. आणि येस, सो मी तिला बोलले की मला अगं वन पीस घ्यायचं आहे. मग ती बोलले काम कर, मीच तुला वन पीस बड्डे गिफ्ट करते, तू घे आणि मला स्कॅनर पाठव. सो मी काय लगेच तिला तिथे स्कॅनर नाही पाठवलं. ऑफकोर्स मी आधी पेमेंट केलं आणि तिने नंतर मला पैसे पाठवले. आता इतकं सगळं मी शेअर करते, केलं पाहिजे की नाही मला माहिती नाही. सो रेड कलरचा वन पीस तिने मला घेतला. कॅमेरा थोडासा हलतो आहे, म्हणजे शेक होतोय. एक मिनिट मी पॉज करते आणि परत मला थोडंसं वाटत होते कॅमेरा शेक होतोय. म्हणजे शेक होतोय म्हणजे शेक नव्हता होत ॲक्च्युली. म्हणजे मी बोलते आहे आणि समोर मला असं दिसतंय की ते खूप काय बोलतात ना, मला सांगता येत नाही ॲक्च्युली काय होत होतं. मी बोलते आणि समोर मला असं दिसतं की मी बोलते आधी आणि त्याच्यानंतर मला माझं रिफ्लेक्शन दिसते. म्हणजे मी काय बोलते ना ते रिफ्लेक्ट खूप स्लो होते असं मला दिसत होतं व्हिडिओमध्ये. म्हणून मी पॉज केला आणि पुन्हा स्टार्ट केला. तर मी काय बोलत होते, मला खूप घाम आला ॲक्च्युली. मी फॅन बंद करून व्हिडिओ शूट करते आहे, मग असंच मेकअप आहे. हां, तर मी काय बोलत होते, हां मला रेड कलरचा वन पीस माझ्या मैत्रिणीने दिला आहे, तिचं नाव आहे अश्विनी. त्याच्यानंतर बाकी मला काय गिफ्ट्स भेटते, फ्रेंड्स आहेत तेच मला गिफ्ट्स देतात. त्याच्यानंतर एक मैत्रिणी आहे दुसरी शिल्पा, ती मला बोलली की मोनिका, तिने पण सेम मोनिका तुला काय पाहिजे ते घे. आता असं बोलतात की चप्पल कोणाकडनं घेत नाही, तर मी म्हटलं म्हणजे चप्पल बोलतो, मला सँडल्स घ्यायचे होते. सो मला सँडल्स घ्यायचे, पण असं बोलतात नाही की आपण फुटवेअर कोणाकडनं घेत नाही. सो मी फुटवेअरचे पैसे मीच पे केले, पण तिला बोलले होते की मला फुटवेअर घ्यायचे, तर मी फुटवेअर नाही घेतले तिच्याकडनं. मी असं बोलले होते, त्याच्यामध्ये मला लक्षात आलं म्हणून मी सांगितलं. त्याच्यानंतर मला कळलं की आपण फुटवेअर कोणाकडनं घेत नाही. घेतात की नाही मला माहिती नाही, तुम्ही सांगा मला घेतात की नाही गिफ्टमध्ये फुटवेअर. सो मग गुजरातला राहते पूजा म्हणून, ती तिच्याकडनं एक गिफ्ट येणार होतं, पण मी बोलले की हे, मग तिने पण तेच केलं. मी टॉप घेतला, मग तिने नंतर पेमेंट केलं, असं सगळं. सो फुटवेअर झालं, वन पीस, त्याच्यानंतर तो टॉप आणि ऑफकोर्स हे गोल्डचे इयरिंग्स हे माझ्या नवऱ्याने गिफ्ट केलेत. ते क्लिअर दिसतात की नाही मला माहिती नाही. सो हे माझ्या नवऱ्याने, माझ्या क्लोज वनकडनं मला गिफ्ट भेटलेत. मला असं खूप लोकांनी गिफ्ट दिला पाहिजे असं माझं काही नाही की माझे जेवढे फ्रेंड्स आहेत तेवढे लोक मला गिफ्ट्स देतील असं नाही आहे. ऑफकोर्स सगळ्यांचे जे क्लोज असतील तेच गिफ्ट्स देतात, तर मला हे असे मोजके गिफ्ट्स आलेत. आणि बड्डे करायला जे आहेत बाकीचे क्लोज फ्रेंड्स ते सुद्धा आले होते. केक आणला होता, माझ्या भावाने केक आणला होता. मी माझ्या आईकडे गेले होते तेव्हा भावाने आणला होता. आई बाबा पण काय ना काय गिफ्ट्स घेत असतात, पण यावर्षी नाही घेतला. आता प्रत्येक वर्षीच घेतला पाहिजे असं काय नाही आहे. त्यांनी केक आणला होता, आईने पावभाजी केली होती, ते पण एक गिफ्टच आहे नाही का, की आपल्यासाठी काहीतरी आपल्या आवडीचं करणं. सो आईने पावभाजी केली होती. आणि येस, आणि पप्पांना इतकं बड्डे वगैरे त्याचं इतकं काही हे नाही, शॉक नाही आहे. त्याच्यामुळे एवढंच होतं, केक कापला,
जेवलो वगैरे, पावभाजी खाल्ली. तर बड्डेच्या दिवशी मी फिरायला वगैरे गेली नव्हती. बड्डेच्या दिवशी मी फक्त इथे सेक्टर 5 ऐरोलीला मंदिर आहे गणपतीचं, तिथे गेली होती पाय पडायला. पाय पडून वगैरे आले. त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही माझ्या मम्मीकडे गेलो सेलिब्रेशनसाठी, आईकडे, आई बाप्पांकडे. तिथे सेलिब्रेशन झालं छोटंसं, जेवलो वगैरे आणि घरी आलो आणि झोपलो. एवढं असं काय बड्डेला मी केलं नाही आहे. असं खूप ग्रँड सेलिब्रेशन करत नाही आम्ही. एवढं साधं सिम्पल सेलिब्रेशन करतो. आणि थोडेफार मी फोटोज टाकेल सेलिब्रेशनचे व्हिडिओच्या एंडिंगला. मी माझा बर्थडे सेलिब्रेशन केलेला आहे. अशा प्रकारे मी माझा बर्थडे सेलिब्रेट केला आहे. म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ शूट करत असतो ना, त्यावेळेसच सेंटेन्स आपले प्रॉपर फ्रेम होत नाही. इतर वेळेस इतके प्रॉपर फ्रेम होतात आणि बोलायच्या टायमिंगला काय होतं ना व्हिडिओमध्ये समोर बसून, आय डोंट नो. आता मी परत बंद करून पॉज करून परत चालू नाही करणार. जे आहे ते आहे. बघू, ह्याच्यातच मी एडिट करेल. असं काय आहे, ह्याच्यातच मी एडिट करेल. सो येस, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.